नमस्कार मित्रांनो, हे बघा आमचा वाडा निघालाय आज मोरच्या मजलीला. तर आज आमचा वाडा नगर पुणे रोड पास करून पुढे जाणार आहे बकोरी बोलाय साईडकडं. तर असा जाता वाडा मजल दर मजल करीत गावाकडे निघालाय. तर आता एकामागा एक चालले तर तिने पण खांड. आणि आता मी चाललो आता बिराडाला. आता निम्या अर्ध्यामध्ये काढून दिली मोरं मेंढरं. तर आता परत मला कोकराला जावं लागते. बारक्या बारक्याला कोकरी तर ती आणायला लागते ते. तर अगदी एकामागा एक मोर लावून निघायला ते मेंढरं. तर आहे मागं पासारीला किसन बरोबर जाऊय मग आहे. तर आता मी कोकरी आणाय जाणार आहे माघारी. बरीचशी लांब्याला पुढं काढून दिली इकडं. तर जातेला आता खांड संध्याकाळी त्यांची आमची भेट होईल. आहे हायवेनं जाताना जरा नीट ना मेंढरा. हां जाऊ का मग? चालते. हा ना तुम्ही तर तुमची तारमळच एकटं असल्यामुळं. हां नाही मोठे तारमळ. वाडा पण जरा गडबडचे गावाकडे जायचे पोरांना साळत जायची नाही का. हे असं एकट्याच उचलायला लागतं बघा. या गोण्या काठाळा धान्याच्या काठाळा असतात काय गोण्या धान्याच्या हे सगळं बात म्हणजे कोठारच असतं आपलं धान्याचं नाही का वहिनी. तर तिकडं त्यांचं पण चाललंय उरकायचं. तर इकडं चाललंय आमच्या बायांचं पण उरकून घ्यायचं. नाही जा जा आघाडीवर मला तर तुम्ही सगळं उरकलं. सांगा दादा तुम्ही जातोय गाडीनी होय एसटीने जाता रिक्षा यानी. दादा जरा सागर पण जायचं मोरं ठरलं. तर त्यांना एका रस्त्याला नेऊन सोडतो म्हणजे ते जातील तिकडं. आणि मग बाया बेराडा घेऊन आणि मी बोजा आणि कुकरी घेऊन हे असं नियोजन आहे. आता मेंढरं पण आलो निम्या अर्ध्यामध्ये सोडून माघारी. हे असंच आपल्याला लय कायम धावपळ करावं लागते. निघायचं ना जायचं ना गाडी आम्हाला मोटर सोडून तू माघारी पटक्यात बिरडा आणली. तर चाललंय बाणायचं ना अर्चनाचं जाळी टाकून घ्यायचं. तर असंच प्रत्येक गावाला आलं की आपलं एक दिवस मुक्काम करायचं की पुढल्या दिवशी जायचं पुढच्या गावाला. हे असंच चाललंय आपली मजल दर मजल करीत गावाकडे जायचं. आता आपले कोकऱ्याची वाघर तळाव बिराड गेलं की चेअर गश ठोकायचं आणि आपलं जुगाड तयार करायचं. मग त्याच्यामध्ये कोकरे टाकायची म्हणजे इकडे तिकडे कोकरी पळत नाही. तर त्यासाठी एवढी आपली वाघर माझ्या सोबतच असते. नाही तर मग कोकरी घोड्याच्याच पायाखाली जा कुठं पळवूनच जा असं होतं. त्यामुळं मग आपलं चेअर गच आणि ही वाघर ह्याच्यामध्ये मस्त बाकी कोकरी आत बसतात. तर आता घेतली घोड्यावर बिराडा घालून. तर त्यांचं एक घोडं तिथंच राहिले या तळावर. तर आमची तिन्ही घोडी लादून घेतली. हे आमचं चौथं घोडं पण लादले. तर या घोडं त्यांचं बिनवाटाळीचं मोर आलं इकडं. त्याला मोरं मजलीला बिराड पोचवायचे नाही का. तर बिचकुले मामाची पण आता घोडी मोरं ओढली. कोणीतरी अशी म्हणजे थोडीशी ओढ पाडायला लागते म्हणजे मागची घोडी पण लगेच आवरून येतात. होय अर्चना. हा एखाद्याने एखाद्या बिराडाची वडाची गुढी मोर म्हणजे दुसऱ्या बाया मागून आपलं बिराड पाटकून रस्त्याला लावते. कारण मजल उरकाची असते. आता बाणाने पण घेतला डोक्यावर हारा उचलून आणि आता का वडाची गुढी मोर. आमदार पण बिराडा बरं त्याला बांधून घ्यायला लागतो ना. आमदाराला लय जपून न्यायला लागतो ना. असं का.
माग पाहिजे आपल्या. तर आता याचा नागा पाठणीव निघाला पुढच्या गावाला. आज वाडा मग निघाला ना. आज वाडा लय लांब निघाला. वाडा निघाला लांब लय लांब. आजची मजल लयच मोठी आहे. आजची मजल म्हणजे वाघोली ती वाडे बोला आहे. तर आता हो पुणे नगर रोड पास करतोय आम्ही. आता जरा त्यांना गुढी काढून देतो पुढं. आता जरा या हवेने थोडं पुढं जायचं आणि मग परत आपल्याला वळायचं या. तर गाड्यावाली पण अगदी जोरात गाड्या आणते ते. तर आता मी थांबलो होतो फाट्यावर. भिजला तुम्ही. नाही एवढं भिजलो बरं. आता परत काय करतोय काय? तर परत या साईडने पाऊस आला या. थोडा आला म्हणून बरं झालं. लय आल्यापासून हा थोडा आला म्हणून आपला वर्षात थोडासा पाऊस येऊन गेला या. म्हणजे चांगला तसा माणूस भिजासारखं झालं या. एक कोमा आहे अजून. का भिजला ना. मग काय आज म्हणजे लयच पाऊस होता. कशी काय बिराड भिजली होय भिजावले नाही तर काय चांगली जोड घेतली त्याने. आज ना. लय दिवसात नाही जावलं तावडे तुम्ही वय. आज आज म्हणजे लय मोठा पाऊस झाला. उभ्या गोड्या बोजा होता. आता मेंढर पण आले ते. आज म्हणजे मेंढर पण भिजली सगळी. दाईना झाली आणि बिराड भिजलं. पावसात लय दैन झाली ना पावसात. ही बघा की जेवण आता कसं हा जेवण आहे. आता इथून पुढं स्वयंपाक. वरती हान बिताडा खान वरती बिताडा खान. जागा तर सर्व खाल्ली ओलीची. आता मेंढर आली ते. तर बाणा घेते चूल पेटून. आता जरा चहा पाणी करायला लागेल. कारण आज माणसं दिवसभर भिजली ते पावसाने. बिराडावाली भिजली, मेंढरावाली भिजली. वारं लागते म्हणून असं काहीतरी थोडासा आडूसा लावायचा नाही का होय मला. मग काय हा मग काय काड्या वाढण्यापेक्षा आपलं एका काडीत काम होईल तेवढं बरं आहे. तर आता चहा पाणी होईल. सरपण ओलं असेल. सरपणा नाही गावलं वायात गावलंय ते लाकडं पळकोट आपली तिथं. हा ना ती पेटायची नाही लवकर उलट बारीक बुगा बरा येत आहे मला. आता काय झालं चूल पण इजली आता. कारण चूल फेटली होती पण ओलं सगळं ओलं चिंब असल्यामुळं ते चूल पेटाना. तर आहे आपले एकूण ते काहीतरी गोळा करून आणते आणि चूल पेटवायसाठी आहे. पण थंडावल्याची आहे तू काय बाबा थंडवणार काय झाली. आहे मेंढरा मागं गेली होती. कारण दादाला काय गाडी चालवता येत नाही. म्हणजे गर्दीतून किंवा बोजा लय असतो गाडीवर. कोकरी असतात परत दाणं आणि दुसरा काय जडजड बोजा ते घेऊन मी गाडी चालवतो. आणि दादा मग सागरला घेऊन थोडासा बोजा दादाने पण 10-12 किलो आणला. तर चल काय पेटानच पेटली ना चूल. पेटली आता हा बुगा गावला म्हणून पेटली. चहा पाणी तर पाहिजे नाही. विचार पडला होता सरपण बारीक असलं तरच पीठ धरतं. एकदा पीठ धरल्यानंतर मग मोठ्या लाकडाचं नाही काय पहिल्यांदा बारीक पाहिजे बुगा. एकदा चहाला चूल पेटली की हे म्हणजे
त्याच्यावर सगळं जेवण करणार सगळं आपण. जेवण मग त्यातल्या पिशवीत जर राहिलं तर ते नीट राहणार नाही तर याचं मग पाणी झालं असतं. सगळ्या पिशव्या वर येतात. मला येतं ना. भाकरी भात हाय बरंच काम आहे अजून. पोटा जे- पाण्याचं हा. पोटा पाण्याचं पण बघायला पोटा लागते. पाण्याचं लय मोठं काळजी पाऊस पडल्यावर आजची मजल म्हणजे लय मोठी झाली आहे. मोठी बी झाली निपीच असल्यावर काय वाटत नाही. पाऊस पाणी असल्यावर लय विचार पडतो. गाड्यान मोटरान ए पोरा पेला कर चहा पाणी नाना तू पिटली होय तुमची सरपा कुठून आणला आहे मग होय सांगा माग सर्व आहे 2 मिनिटं तुम्हाला चिया लागला वाढायला हा. लागला चिया आता पाऊस वाढायला लागला परत चहा वाढायला लागला. मग काय वाढून नाही घेऊन एखादा गोट वाढेल एक गोट वाढतोय तेवढा हा. एक गोट तेवढाच वाढतोय एक फरका जास्त वाढतोय. तर आता बसायचं जेवायला. अगदी बानाय गरमा गरम भाकरी बनवती आणि अर्चना वाढती. अर्चना कसं का आज पावसाने केलं मग? लय भारी केला हा केलं ना. मग काय रस्त्याने काय रस्त्याने पावसाने चालाही ना एवढा पाऊस होय पाणी किती न काय किती होय बानाय. हा आज आज काय दवा पावसाने काय आता त्याचा दिवस येत आज म्हणजे असला तरच आपल्या चित्रपाला गावतंय खाया पाणी वळवाचा पाऊस आला आणि सगळे बिराडं भिजली, माणसं भिजली, बिराडावली, मेंढकं भिजलं, मेंढरं भिजली. काय असं आहे कवा नाही कवा वळवाचा पाऊस या काय किती येतो असं काय कालवण. अगदी जोरात ये कोंबलाचं कालवण आणि बाजरीची भाकर. काय आता पावसा पाण्याचं व्हायचं चटणी केली बटाट्याची आणि बोंबलाचं व्हायचं हे असं पावसा पाण्याचं बोंबलाचं कालवण आपलं मस्त बाकी बनवता येतं. कारण ते लवकर आपलं झटक्यात कोरड्यास व्हायसारखं असतं. त्यामुळं मग हे आपलं बोंबील सुकट हे असं वाड्यावर असतं. अगदी रबडीच बनवली बानायनी. तर आता बसतोय आम्ही जेवाय. इकडं बानाय गरमा गरम भाकरी बनवते. चुलीवरच्या भाकरी पण खायला मस्त बाकी असतात. तर आज दादानी सागरला घेऊन दादा पुढं आलं तर मग बरं झालं. सागर आज सगळा भिजला असता गोड्यावर. दादा पण अशी चांगली कामं करतात. दादाने बोजा पण 10-15 किलो आणला आणि सागरला घेऊन पुढं आलं. सागरला 3 बाऱ्या गाडीतून बत्रा बसावला 3 बाऱ्या उतरावला चालत आलो निमान 15 किलोमीटर 5 किलोमीटर चालावला हा 10 किलोमीटर गाडीत बसलो. होय हा, दादा असा प्रवास झाला. 3 टप्पे तर अर्चना मस्त बाकी कांदा हे कापून घेते. लय मेंढर पळायची ना होय. आज मेर गोल बघायची हा गोल पळायची. होय काय झालं पाऊस पडला ना हा ते डवस असलं ना सारखं हा. मागल्या गाडीला तर वाटच हेच यार साईटच येत आहे होय जागा बिगा नाही गावला कुठं उभं राहायला गाडीला थोडासा पाऊस उघडतो. तर ह्यो आता जरा निवारा पण करून ठेवलाय. कारण रात आता परत परत आलता परत रातचा बितचा पाऊस येईल या काय की. चहा प्यायच्या टायमाला आला होता. त्यामुळे मग हे मस्त बाकी पाल देऊन ठेवले. एक नंबर आहे. कसं होतंय पावसा पाण्याचा माणूस भिजले आहो आणि मेंढर पण रस्त्याला लय पळत तिथं मग भूक लय लागते. बॉम्बलाचं कोरड्याच आणि बाजरीचे भाकर. माणूस जरा 2 घास जास्तच खातं वय अर्चना. खाता ना हा खाता ना जास्त मगाशी कसं काय वाटलं पावसात घरातलं काय गारडला ना. मग काय चालू वाट तुला अंगावर बी नसतं काय. हा
अचानक आल्या आता उद्यापासून सावध राव. म्हणजे तसा पाऊस आला बराच वेळा, असा पूर्ण होता आता गाठ झाले की पावसाने सुरुवात केली होती. बरं आज म्हणजे गोड्यावर बी जाऊ डायरेक्ट गोड्या बिराड भिजलं.